आर्यन तुला यायचं आहे बरं का, क्लासचे सगळे मुलं येत आहेत त्यामुळे माझा अभ्यास आहे हे असं कारण सांगून पडू नकोस. ठीक आहे येणार यार, मैफिल रंगवायची आहे तुला मित्रा, लक्षात ठेव. हे सगळं बोलणं 31 डिसेंबरच्या कार्यक्रमासाठी सुरू होतं. नवीन वर्षानिमित्त सगळ्या क्लासनी मिळून एक वर्षाअखेरचा कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता आणि अमित हा त्यातला पुढारी होता. आपल्या मित्रांमध्ये एक मित्र असतोच की जो अशा गोष्टींमध्ये आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे असतो. त्यातलाच हा अमित होता. इंजिनिअरिंग फर्स्ट इयरच्या बऱ्याच नवीन मुलांशी या कार्यक्रमांमुळे भेटणं शक्य होणार होतं आणि त्यामुळेच आर्यन हा रेडी झाला आणि शेवटी तो दिवस उजाडला. त्याने कार्यक्रमाची थोडी तयारी केली, आपली आवडीची एक टी शर्ट घातली आणि छानपैकी परफ्यूम मारून त्याने मित्राला कॉल केला. ऐक ना, जरा तू चौकात येऊन राहा, मी निघालो लगेच. त्यानं गाडीची सेल्फ मारली आणि निघाला कॉलेजला जाण्यासाठी. वर्षाअखेरचा शेवटचा कार्यक्रम कॉलेजच्या हॉलमध्ये होता. कार्यक्रमाची पूर्ण तयारी झाली. कोण नाही आला हे बघून लगेच त्यांना कॉल करू लागला. आर्यनला बघताच त्याने फोन ठेवला आणि आर्यनकडे गेला. अरे किती वेळ लावशील तू, तुला माहीत आहे ना आज किती महत्त्वाचं काम आहे तुझं. बघ आलो, तू शब्द दिला म्हणून, त्यामुळे तुझा माझा हिशोब फिट्टम फाट आता. हां असं बोलून आर्यन स्टेजकडे गेला. त्याने सूत्रसंचालनाला सुरुवात केली. टीचर लोकांचं स्वागत करून कार्यक्रम रंगला. शेवटी डीजेच्या तालावर नाचून थकल्यावर मुलं जेवायला बसली. काहींनी अंताक्षरी खेळायला सुरुवात केली. एकंदरीत सगळ्यांनीच फार मज्जा केली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नव्या मित्रांसोबत हसत खेळत तयार होती. अंताक्षरी रंगू लागली तेवढ्यात अमित म्हणाला, अरे थांबा थांबा, आता आर्यन आपल्यापुढे 1-2 कविता ऐकवणार. आर्यन हा कविता करत होता, त्यामुळे त्याने 2-4 कविता त्या मैफिलीत सादर केल्या. मुलांनी भरभरून त्याचा कौतुक केला. त्या दिवशी आर्यन रंगून गेला होता त्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये. एरवी अभ्यासात व्यस्त असणारा तो फारसा बोलायचा नाही कोणासोबत, पण त्या दिवशी त्याच्या कवितांचा प्रत्येकाने तोंड भरून कौतुक केला. परंतु त्या गर्दीतल्या एका मुलीला तो आवडायला लागला. त्याला माहिती नव्हतं हे. तिला आवडला कारण त्याचा साधा राहणीमान, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, अभ्यासातही हुशार आणि स्टेज डेअरिंगच्या बाबतीत इतरांपेक्षा काकांवर पुढेच. कदाचित याच गुणधर्मामुळे असावं. अरे तुझ्या कविता आमच्या सगळ्यांच्या लक्षात राहतील, असं बोलून सगळेच जण जेवणाच्या स्टॉलकडे गेले. त्यावेळी सूर्य दक्षिण क्षितिजामधून कधीचाच लुप्त झाला होता. जेवणानंतर प्रत्येक जण घरी जाऊ लागले. स्टुडंटची गर्दी हळूहळू कमी कमी होऊ लागली. काही थांबले होते कारण त्यांना जाण्यासाठी साधन मिळत नव्हतं. आर्यन, अमित आणि त्याचा मित्र हे शेवटपर्यंत थांबणार होते, कारण अमित तसा बोलला होता की तुला शेवटपर्यंत राहावं लागेल. आर्यनच्या मित्राला कॉल आला आणि त्यामुळे त्याला अर्जंटमध्ये जावं लागलं. शेवटी आर्यन, अमित आणि 1-2 मुलं मुली हेच थांबले होते. तेवढ्यात एक मुलगी अमितच्या जवळ आली. अरे मला साधन मिळत नाही या जाण्यासाठी, तू सोडून देशील का मला प्लीज. अमितने तिला विचारलं, तू कुठे असतोस. मी ज्योतिबा नगरला राहते. काय सांगतोस, तो आर्यन सुद्धा ज्योतिबा नगरलाच असतो. तो स्टेजकडे आहे, जा भेटून घे त्याला. अरे पण मी कसं भेटू, तूच बोल की त्याला. ठीक आहे मीच बोलतो. आर्यन जरा इकडे ये रे. आर्यनने हातचं काम सोडलं आणि त्याच्याकडे आला. बोल काय म्हणतोस. ही रिया तुझ्या रूमकडेच असते, जाताना हिला सोडून देशील का तू. आर्यनला काही बोलावं सुचत नव्हतं. एकतर तिला पहिल्यांदाच बघितलं आणि वरून ती मुलगी. अनोळखी मुलीला आपल्या गाडीवर बसवणं त्याला योग्य वाटत नव्हतं, पण शेवटी अमितने दिलेले शब्द तो नाकारू शकत नव्हता. त्यामुळे त्याला हो म्हणावं लागलं. ठीक आहे जाताना येशील सोबत, पण नेमकी कुठं असते तू. तो सिटी बस स्टॉप आहे ना, त्याच्या मागच्या बाजूला असते मी. ठीक आहे माझी रूम पुढे आहे, मी तुला जाताना सोडून देईन. असं बोलून आर्यन आपल्या कामाला लागला. फक्त 5 मिनिटं थांब, हे सगळं आवरतो आणि आपण निघू, असा अमित बोलला आणि तो पण कामाला लागला. शेवटी सगळं काम आवरून
सगळेजण गाडीच्या पार्किंगकडे गेले. आर्यनने गाडी स्टार्ट केली तेवढ्यात अमित त्याला म्हणाला, ए आर्यन, गाडी जरा चौकातल्या टपरीवर थांबवशील, चहा घेऊ आपण. ओके डन, चल रिया बस. आर्यनने तिला बोलावलं आणि ती बसली. अमित, आर्यन आणि बाकी सगळे घराच्या दिशेने जाऊ लागले. बाकीच्यांच्या घराचा रस्ता हा वेगळा होता, त्यामुळे त्यांनी दुसरा मार्ग निवडला. मग अमित आणि आर्यन हे त्याच मार्गाने पुढे निघाले. अमितने एका टपरीजवळ गाडी थांबवली. आर्यन पण थांबला. त्यांनी 3 कटिंग चहा घेतला आणि मारत त्याचा आनंद घेऊ लागले. चला मग आरामात जा आणि पोहोचल्यावर मेसेज कर, असा अमित बोलला आणि तो आपल्या घराच्या दिशेने निघाला. आर्यन व रिया आपल्या रूमच्या दिशेने निघाले. काही किलोमीटरचा प्रवास शांत राहिला, कारण आर्यन फारसा बोलणारा नव्हता. त्यामुळे शेवटी तीच स्वतःहून बोलली, तू कविता छान करतोस. वाटलं नव्हतं की एवढ्या सुंदर कविता तू करशील. थँक्यू. अशा संत आवाजात आर्यनच्या तोंडून शब्द पडले. तू फारसा दिसत नाही रे कॉलेजमध्ये. मी क्लास लावले आहेत ना, म्हणून फारसा कॉलेजला येत नाही. अभ्यास करतो आणि काही तुटकं फुटकं लिहितो, असा आर्यन उत्तरला. अरे हो, पण कॉलेजला यायचं, एन्जॉयमेंट पण होतो आणि नवीन मित्र पण भेटतात, हे तिचे वाक्य होते. हो, पण माझ्या कविताच माझ्यासाठी एन्जॉयमेंट असतात. त्या प्रवासात त्यांच्या बऱ्याच गोष्टी झाल्या. एक छान मैफिल रंगली होती त्यांच्या दोघांमध्ये. तुझ्या कविता अतिशय गहन असतात आणि मार्मिकसुद्धा. चेहऱ्यावरून वाटत नाही की तू एवढा मार्मिक लिहू शकतो प्रेमावर. आर्यनला कळलंच नाही की ही कौतुक करत आहे की प्रश्न. तू काही प्रेमात वगैरे आहेस का रे? म्हणजे तुझी गर्लफ्रेंड वगैरे आहे का? आर्यन काही बोलायचा हा विचार करतच होता, तर कविता लिहायला प्रेमात पडलंच पाहिजे का, असा आर्यनने प्रश्न केला. अरे तसं नाही, म्हणजे सहज विचारलं. एवढ्या भारी कविता करतोस ना, जेव्हा आपल्यावर घडतं तेव्हाच तर आपण लिहितो, म्हणून विचारलं तुला. तिने आपला पक्ष लगेच आर्यन समोर ठेवला. नाही, बस इमॅजिन करून लिहितो. शाळेत असताना एक मुलगी आवडायची, बाकी काही नाही. तेच तर म्हटलं मी, असं सहसा भारी लिहिता येत नाही. हो बरोबर, आर्यन लाजऱ्या स्वरात बोलला. तू सोशल मीडिया वापरतो का रे? नाही, मी फारसा ॲक्टिव्ह नसतो, पण इन्स्टा आय डी आहे माझी. आर्यन इंजिनिअरिंग बरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता, त्यामुळे तो फारसा सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नव्हता. हे बोलता बोलता ते ज्योतिबानगरच्या बसस्टॉपजवळ पोहोचले. आर्यनने हळूच गाडीचा ब्रेक मारला. गाडी थांबली आणि बस यही थकता सफर, असं रियाला बोलला. रिया ती गाडीवरून खाली उतरली. थँक्यू, तुझ्यामुळे आज माझा त्रास कमी झाला. अरे त्यात काय तेवढं, इतर माझी जबाबदारी होती. ऐक ना, तुझा नंबर देतो का, अशी रिया बोलली आणि आर्यन जरा चाच पडला, कारण मुलगी आपला नंबर मागतो म्हटल्यावर. अरे उद्या क्लासेसची पार्टी आहे आणि मी त्या ठिकाणी नवीन आहे, तर तू येऊ शकतो का? त्यांनी एकाला अलाव केलं आहे, तर तुझ्याकडे गाडी आहे आणि माझ्याकडे नाही, तर सोबत येशील? म्हणजे मैफिल पण रंगेल आमची तुझ्या कवितांनी. आर्यन हे सगळं गप्प ऐकत होता. काय बोलावं हा विचार करतच होता. तर एक दिवस तर थांब ना, नंतर करशील अभ्यास. तो कुठं पडतोय? ती रिक्वेस्ट करावी तशी नम्र आवाजात बोलली आणि दोघांनी नंबर एक्सचेंज केला. चलो बाय, गुड नाईट, म्हणून आर्यनने गाडी स्टार्ट केली आणि तो रूमच्या दिशेने निघाला. तिने पण रूमकडे जाण्याची वाट धरली. दबक्या पावलांनी जाऊ लागली. तिचा पडणारा प्रत्येक पाऊल त्याच्या कवितांची आठवण करून देत होते. कविता म्हणताना तिला तो खूप आवडला होता. त्याच्या कविता जणू तिच्यासाठीच लिहिल्या असाव्या असं तिला वाटत होतं. आणि योगायोग की तो तिच्या रूमजवळच असतो. त्याने उद्या होकार द्यावा हीच तिची अपेक्षा होती, कारण तो उद्या सांगतो असं म्हणाला. एखाद्याला ऐकावं आणि त्याच्या प्रेमात पडावं. अगदी तसंच रियाच्या बाबतीत झालं होतं. ती त्याच्या कविता ऐकतानीच कदाचित त्याच्या प्रेमात पडली असावी. कार्यक्रमातले सगळे क्षण तिच्या मनात घिरट्या घालू लागले होते. ती रूमवर पोहोचली. तिने गेट उघडला आणि रूमवर जाऊन उद्या येणाऱ्या त्याच्या उत्तराची वाट बघू लागली, अगदी त्या चातकासारखी.